नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी प्रकाश पवार. माझे अनुभव या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज मी निघालो आहे आहोपे गावाकडे. आहोपे गाव हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये येते. त्यासाठी आम्ही पहिल्यांदा साताऱ्यामध्ये जाणार आहोत. साताऱ्यातून रेल्वेने कल्याण जंक्शनवर उतरणार. तिथून पुढे मुरबाडमध्ये जाणार आहोत. मुरबाड तालुक्यातील खोपिवली हे गाव प्रसिद्ध आहे. त्या खोपिवली गावातून आमचा ट्रेक सुरू होईल. तो आहोपे गावामध्ये जाईल. तिथून पुढे भीमाशंकर आणि त्यानंतर गणेश घाटातून आम्ही खांडसला उतरणार आहोत. असा हा 2 दिवसांचा आमचा ट्रेक आहे. मित्रांनो, आम्ही आता खोपिवली गाव सोडले आणि आहोपे गावाकडे आम्ही निघालो आहोत. चला तर आपण आज जंगल ट्रेक करूयात. कोकणातून देशावर जाण्यासाठी अनेक प्राचीन घाटमार्ग आहेत. त्यातील ठाणे जिल्ह्यातील खोपिवली गावातून पुणे जिल्ह्यातील आहोपे गावाला जाण्यासाठी प्राचीन आहोपे घाट आहे. एका बाजूला गर्द झाडी व दुसऱ्या बाजूला ओढा यांच्यामधून जाणारा घाटमार्ग आहोपे गावाकडे जातो. चालताना उजव्या बाजूला गोरखगड व मच्छिंद्रगडाची जोडगोळी आपली साथ संगत करतात. पावसाळ्यात या घाटातून जाताना खूप आल्हाददायक वाटते. खळाळणारा ओढा, हिरवा निसर्ग, आकाशातून पडणारा पाऊस, आहा काय तो नजारा. पण उन्हाळ्यात मात्र हा घाट थोडा दमछाक करणारा जाणवतो.
आहुपे गावातून सरळ डोंगरातून जाणारी वाट ही कोंढवळ गावाकडे जाते. भीमाशंकर अभयारण्यातून जाणारी ही वाट निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. दाट झाडीतून मार्गक्रमण करत करत जंगल पार करून गेल्यावर मनुष्य वस्तीची चाहूल देणारं कोंढवळ गाव दृष्टीपथात येतं. कोंढवळ गावातून प्रवास करत करत आम्ही संध्याकाळी 6:15 वाजता भीमाशंकर येथे पोचलो आणि पहिल्या दिवसाच्या जंगल ट्रेकची सांगता झाली.